ऐन निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का आहे. राज्यात काँग्रेसमधील नेत्यांच्या गळतीचं सत्र सुरू असल्याचं दिसत आहे. आता धाराशिवमध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र भाजपात प्रवेश करणार आहेत. धाराशिवच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचं दिसत आहे. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुनील चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मधुकरराव चव्हाण यांनी 2 दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. सुनील चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आहेत. त्याचबरोबर ते जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या पदावर देखील राहिले आहेत. धाराशिवमध्ये आज महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार येणार आहेत. याच वेळी सुनील चव्हाण यांचा पक्षप्रवेश पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.